या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. आज प्रभाग क्रमांक 10 जुना वेडी घरकुल या परिसरातून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी भरलेली आहे. निश्चितच मला पार्टीवरती विश्वास आहे, ते मला उमेदवारी देतील आणि पुन्हा एकदा गेल्या टर्ममध्ये जशा पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने जनतेची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टी देईल असा विश्वास आहे. पॅनल कशा पद्धतीने राहणार? पॅनल हे पक्ष ठरवेल. पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आम्हा सर्वांना मान्य आहे. आम्ही पक्षात जाताना सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस माझं सोलापुरात स्वागत झालं त्यावेळेस सुद्धा मी बोलताना सांगितलं होतं की मी कुठलीही कंडिशन टाकून पक्षात आलेलो नाहीये. त्यामुळे पक्ष जो काही निर्णय माझ्या बाबतीत घेईल तो मला मान्य असणार आहे. उमेदवारी देताना इतका वेळ का लागतोय? हे पॅटर्न आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे, त्यामुळं त्या बाबतीत मी अधिक त्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही. जे काही असतील ते वरिष्ठ आमचे बोलतील. पहिल्यांदा पंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपला यश मिळालं, जवळपास तो पहिला पक्ष ठरतोय राज्यामध्ये. त्याचा थेट इफेक्ट महापालिकेच्या यंत्रणेवर होऊ शकतो. 100% होणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज महाराष्ट्रातून अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि निश्चितच योग्य तो सन्मान करण्याचं काम मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करतायत आणि त्या ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे आणि त्याचाच निकाल मला वाटतं या नगरपंचायती नगरपालिकेचा आहे आणि पुन्हा एकदा हा निकालावरनं सिद्ध झालेला आहे की भारतीय जनता पार्टी हाच एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रात राहिलेला आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम आता जे महापालिका होत आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आज सोलापूरची स्थिती सुद्धा आपण जर पाहिली तर 70 पेक्षा खाली जागा भारतीय जनता पार्टीचे येणार नाहीत. 70च्या पारच आपले जागा होतील एवढा विश्वास मला आहे. महेश अण्णांच्या पश्चात पहिल्यांदा थांबा अजून पक्षाने आलेलं नाही. अनेक कार्यक्रम चलबिचल आहे. कसं बघताय सगळं? अनेक जण इच्छुक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर सोलापूरच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिला तर 102 आपली संख्या आहे आणि त्याला 1200 लोकांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळं कुठल्या भागातून कुठला कार्यकर्ता चांगला आहे हा निर्णय पक्ष घेईल आणि मला वाटतं की पक्ष योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना उमेदवारी देईल. त्यामुळे आमचा विश्वास पक्षावरती आहे. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही बोलण्यापेक्षा वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार. महेश अण्णांच्या पश्चात पहिली निवडणूक आहे. कशा पद्धतीने काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाल? आज आपण गेल्या 8-10 दिवसात जर सोलापूर मधली चर्चा ऐकली असेल तर आज सर्वांना महेश अण्णांची आठवण येऊन राहिलेली आहे. अनेक जण तुम्हाला सुद्धा सांगितले असतील, अनेक जण मला भेटून सांगितले की आज महेश अण्णा असले असते तर एक वेगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली असती. कारण त्यांचं योगदान गेल्या 30-40 वर्षात जो सोलापूरच्या राजकारणावरती होता, स्वर्गीय तात्यासाहेबांचा जो योगदान होता त्याचं प्रतिरूप म्हणून निश्चितच अण्णांकडे सुद्धा पाहिलं जात होतं आणि त्यांनी सुद्धा गेल्या 2017च्या इलेक्शनच्या वेळेस शिवसेनेच्या 21 जागा आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे अनेकांना अपेक्षा त्यांच्याकडून होत्या आणि अचानक ते आपल्यातून निघून गेले. त्यामुळे प्रत्येक दिवशी त्यांची आठवण आल्याशिवाय मला तरी येतेच, पण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची आता तशी आठवण येते. घरकुल मधले 10, 11, 8च्या 8 येतील भाजपचे. घरकुल मधील 10 आणि 11 हे प्रभाग 8च्या 8 चांगल्या मताधिक्याने भाजपचे निवडून येतील सगळे उमेदवार. यंदाचे नागरिक हे तुम्ही पक्ष स्थलांतर केल्यावर तो तुमच्या सोबतच राहतील ह्याची काय गॅरंटी? गेल्या 5 वर्षात आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे. गेल्या 30 वर्षापासून सन्माननीय स्वर्गीय महेश अण्णांनी जे काम केलेलं आहे हे घरकुलवासियांना माहिती आहे आणि त्यांच्यावरती जो विश्वास होता आज त्याच पद्धतीने ते लोक माझ्यावरती विश्वास टाकतायत आणि निश्चितच त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मागच्या टर्म मध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने पुढील काळात सुद्धा काम करेल आणि मला विश्वास आहे की त्यांनी महेश अण्णांकडे माझ्याकडे
किंवा भारतीय जनता पार्टीकडे बघून सगळेजण आम्हाला ते निवडून देतील असा विश्वास आहे. विरोधक म्हणत असतात की आजपर्यंत तुमची जी विकासाची कामं झालेली आहेत त्याचा फायदा फार ठेकेदारांना झालेला आहे, नागरिकांचा तर कुठेही फायदा झाला नाही असं वारंवार विरोधक यावर टीका करतात. त्यावर तुम्ही काय सांगता? राजकारणात विरोधक हे असतात आणि विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण ते टीकेला आपण सगळेजण किती महत्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. लोकांची कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय आणि अशा पद्धतीने कोण जर ॲलिगेशन्स करत असतील तर मला वाटत नाही की त्यांच्यावरती उत्तर देण्यात काही अर्थ आहे. त्या गोष्टीला उत्तर न दिलेलं बरं राहील. जनतेला काय आव्हान करसाल? जनतेला काय आव्हान करसाल? मी सोलापुरातील सगळ्याच प्रभागातील सगळ्याच नागरिकांना हेच विनंती करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या सगळ्याच ठिकाणी आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. कारण आज देशात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यात आहे आणि महापालिकेत आल्यानंतर निश्चितच काम करायला ते सोपं होणार आहे. त्यामुळं माझं ही सगळ्याच लोकांना विनंती राहणार आहे की जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथं आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं.